मंत्र्यांकडून संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी केली जात आहे। वरळीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्वच्छतेचा आढावा घेतला जातोय। डीप क्लीन ड्राइव्ह या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे प्रत्येक रविवारी मुंबईतील स्वच्छता मोहिमांचा आढावा घेत असतात आणि आज देखील वरळीमध्ये ते सहभागी झाले आहेत। ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील आज स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या लहान मुलांसोबत देखील संवाद साधला। अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, डीप क्लीन ड्राइव्ह या अंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्वच्छता मोहिमेची पाहणी केली जात आहे आणि स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः शिंदे यांनी सहभाग नोंदवला। सागर, अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकतो की गेले काही दिवसापासून मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना एकीकडे पालिका अधिकाऱ्यांना या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यास सांगितलं। त्याप्रमाणे महानगरपालिकेकडून डीप क्लीन ड्राइव्ह हा अभियान राबवला जात आहे आणि या अंतर्गत पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती उतरताना दिसत गेले। काही रविवार असेल किंवा इतर दिवशी रस्त्यावर उतरून मुंबईच्या परिसरातील रस्ते धुवून काढणं, त्याचबरोबर स्वच्छ अधिकारी व कर्मचारी सोबत रस्ते धुणे व स्वच्छता व त्या ठिकाणचा कचरा काढणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अभियान जे आहेत ते मुख्यमंत्री या ठिकाणी राबवताना दिसत। आपण पाहू शकतो की आजही वरळी मतदारसंघामध्ये या ठिकाणी वरळी परिसरामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले दिसतात आणि स्वतः हातात पाण्याचा फवारा घेत रस्ते धुताना या ठिकाणी दिसतात। त्यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी रस्ते धुत, त्याचबरोबर रस्त्यावरचे जे घाण असेल, कचरा असेल तो उचलला जात आहे। एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी लहान मुलांचा सहभाग असल्यानं लहान मुलांशी संवाद देखील साधला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक देखील सहभागी होत असून लवकरच प्रदूषण मुक्त शहर होण्याचं सांगितलं। आणि आता थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आणि आयुक्तांना देखील सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक एक दिवसाआड जो रस्ता आज धुतला तो 2 दिवसानंतर परत या ठिकाणी धुतला जावा अशा प्रकारच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत। त्याच्यासाठी जी यंत्रणा लागणार आहे ती यंत्रणा देखील मागवली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकाच वेळेला या अभियानाअंतर्गत महानगरपालिकेमध्ये मोठमोठे कर्मचारी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन रस्ता साफ करत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणाची घाण जी आहे ती निघून जाते व दुसऱ्या दिवशी तो परिसर साफ करताना कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होत नाही अशा प्रकारचं मनोगत जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी मानलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शालेय लहान मुलं देखील सहभागी या अभियानात झालेले आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शालेय विद्यार्थ्यांसोबत आता स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर